केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले होते। निमित्त होतं भाजपचं महाअधिवेशन। या अधिवेशनात अमित शहांनी थेट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याशी जुळवून घेतात असं चित्र असताना अमित शहा मात्र या पॅचअपच्या विरोधात असल्याचे संकेत मिळाले। ठाकरे यांच्या इतकाच अमित शहा यांचा इशारा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा होता का, अशी चर्चा या निमित्तानं रंगली आहे। पाहूया। गेले काही दिवस मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरेंच्या भेटीगाठी वाढल्या। भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यामधली दरी कमी होते की काय अशी चर्चा आहे। मात्र हे सगळं सुरू असताना दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपही सुरू आहे। शिर्डीत भाजपच्या महाअधिवेशनात तर दस्तूरखुद्द अमित शहांची तोफ धडाडली। निशाण्यावर होते शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे। महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी, उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। उद्धव ठाकरे जी ने हमारे साथ जो द्रोह किया था 2019 को, विचारधारा छोड़ी थी और बाला साहब ठाकरे के सिद्धांतों को छोड़ा था। झूठ फरेब कर कर मुख्यमंत्री बने थे। वो उद्धव ठाकरे जी को आपने उनकी जगह बताने का काम किया है। ठाकरे आणि पवारांबद्दल अमित शहा फक्त 2 वाक्य बोलले, पण त्या 2 वाक्यांनी महाराष्ट्राचं राजकारण मात्र ढवळून निघालंय। शरद पवार आणि उद्धव ठाकरे ही भाजपची रोजीरोटी असल्याची टीका संजय राऊतांनी केली। उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेबांचा अपमान आहे असं म्हणत संजय राऊतांनी सहानुभूती कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलाय। ठाकरेंच्या इतर नेत्यांनीही त्यांचीच री ओढली। शरद पवारजी आणि माननीय उद्धव ठाकरे ही भारतीय जनता पक्षाची रोजीरोटी आहे। या देशामध्ये गद्दारीला जर कोणी खतपाणी घातला असेल बेमानी घटनाबाह्य कामांना, तर ते भारतीय जनता पक्षानं खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहानी घातलेलं आहे। उद्धव ठाकरे यांना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे। अमित शहा गृहमंत्री भारत देशाचे, त्यांना शिर्डीमध्ये येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांवर बोलावं लागतं, शरद पवार साहेबांवर बोलावं लागतं। याचाच अर्थ असा आहे की त्यांना आजही महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे यांची दहशत यांची वर्चस्व आहे हे मान्य करावं लागतं। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आचार जर कोण या महाराष्ट्रात नेत असेल किंवा देशात नेत असेल तर ते फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नेत आहेत। त्याचं कारण महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणारं एकमेव संघटना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। लाचारांना काय बोलता येणार आहे? शरद पवार यांच्या कन्या आणि त्यांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहांना प्रत्युत्तर दिलंय। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर बोलल्यावरच हेडलाईन होते हे शहांना माहिती आहे असा खोचक टोला ठेवून दिला। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोडाफोडीच्या राजकारणावरून शहांना लक्ष्य केलं। एवढं जर त्यांना असं वाटत असेल आम्हाला अपयश मिळालंय, तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईन ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीच होते। त्यामुळे आय एम फ्लॅटर्ड की एवढं यश त्यांना मिळालं असलं तरी महाराष्ट्रात आल्यावर हेडलाईनला शरद पवार आणि उद्धव ठाकरे। दगाबाजीचं राजकारण, दगा फटक्याचं राजकारण कोण करते आहे? हे भारतीय जनता पार्टी करते, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे। महाविकास आघाडीचा जरी या निवडणुकीमध्ये पराजय झाला असला तरी पण शरद पवार साहेबांचं राजकारण कोणी संपवू शकत नाही। त्यानंतर भाजपचे नेतेही मैदानात उतरले। अमित शहा यांचं वक्तव्य कसं बरोबर आहे हे भाजप नेते पटवून देत आहेत। शरद पवार म्हणजे फोडाफोडी विद्यापीठाचे कुलगुरू अशी टीका गिरीश महाजनांनी केली, तर चंद्रशेखर बावनकुळेंनी शहांच्या पवार ठाकरेंबाबतच्या मतांना दुजोरा दिला। त्यात खोटं काय हे तर मी वारंवार सांगितलेलं आहे की मी मागे म्हणत होतो की पवार साहेब तर या सगळ्या फोडाफोडीच्या विद्यापीठाचे कुलगुरू आहेत। मी हे मागे सांगितलं, आपल्यालाही सांगितलं, मी ते सांगितलंय। खरं ही सुरुवात त्यांनीच केलेली आहे। आज त्यांचं घर फुटलं म्हणून त्यांना वाईट वाटतंय,
आणि ती सुरुवात कोणी केली? उद्धवजी आमच्या सोबत होते, 55 जागा त्यांच्या निवडल्या, 105 म्हणजे एवढं बहुमत असताना ते काँग्रेसकडे जाऊन बसलेत. मग त्यांना गद्दार नाही म्हणायचं, पार्टी सुरा बसलं नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं? प्रामाणिक म्हणायचं? अमित भाई जे बोलले ते तसे बरोबर बोलले आणि सगळेच बोलतायत. ते आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा मॅन्डेट महाराष्ट्र जनतेने का दिला की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने फोडाफोडी आणि दगाफटकाचं राजकारण केलं, त्यामुळं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार विकसित महाराष्ट्राकरता बनवण्याकरता जनतेने आम्हाला साथ दिली आहे. शरद पवारांनी जे महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये वेगवेगळे प्रयोग केले, यशाची त्यांची चढती कमान होती, त्याला ब्रेक करण्याचं काम भाजपाने केलं. आणि साहजिकच जेव्हा एखाद्या राज्यामधला असा एक बळकट असं राजकीय समीकरण बिघडवण्यामध्ये एखाद्या पक्षाला यश येतं, तेव्हा त्या पक्षाकडून अशा प्रकारची प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. हे जे काही प्रयोग केले जातात ते अमित शहा सातत्याने करत आलेले आहेत, त्यामुळे त्या दृष्टीनेच या विधानाकडे पाहायला हवं. आणि उद्धव ठाकरे यांच्यापुढे तर प्रश्न मोठाच आहे आणि ते आपण सगळे पाहतच आहोत. जम्मू काश्मीरचे नवे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी निकालानंतर तात्काळ केंद्र सरकार, मोदी आणि भाजप सोबत जुळवून घेतलं. सोनमर्गमध्ये उद्घाटनाच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळताना दिसले. पण इकडे महाराष्ट्रातील नेत्यांमधली कटुता मात्र कमी होण्याचं नाव घेत नाहीये. मंचावरून एकमेकांवर कितीही टीका केली तरी सध्या महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण पाहिलं तर कोणीही कधीही कोणासोबत जाऊ शकतो, हेही तितकंच खरं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.